फक्त आपला एकच जळीस तळी काष्टी पाषाण एकनाथ शिंदे अरे आणि मी तर काय कामातून उत्तर देतोय आणि मी आरोपाला टीकेने उत्तर देतच नाही. म्हणून तर जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे, कामाला दिलेलं आहे, कामाची पोच पोहोच आम्ही तिघही काम करतोय, डे नाईट काम करतोय, घरी बसत नाही. आणि त्यामुळे याचं आत्मचिंतन करावं आणि आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं. आणि कोण बोलतंय? अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशनाला पूर्ण वेळ तरी बसा आणि मग बोला. त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टींना इथं त्याचा उहापोह केलेला आहे. आम्हाला हे अधिवेशन विदर्भात आहे, कमी कालावधी असला तरी सुद्धा त्याच्यात अनेक विधेयकं, अनेक या विदर्भासाठी निर्णय सरकार घेणार आहे. बिलकुल सरकार सगळ्या चर्चेला उत्तर द्यायला तयार आहे. विरोधी पक्षाने फक्त सभागृहात येऊन भांडलं पाहिजे आणि फक्त अधिवेशनामध्ये येऊन फक्त आपली कोणीतरी दखल घेईल आणि मीडियामध्ये आपण सारखे दिसत राहू, यासाठी हे अधिवेशन नाही. हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि तो न्याय सरकार देईल. मगाशी मुख्यमंत्री म्हणाले की 2014 पूर्वीचं विदर्भातलं बघा. मी तुम्हाला सांगतो, सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना शंभूराज इकडे आहेत, 2 का 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. आणि आम्ही असताना जवळपास 185 सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. सिंचन प्रकल्पांना फरक बघा, कामामध्ये फरक बघा. हे तर एक उदाहरण आहे, बाकी इतर विभागाचे निर्णय पण बघा. त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही. काय याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य असतं लोकांना न्याय देणं, या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं, जनतेच्या समस्या सोडवणं. आणि मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणतो, विकासाला देखील आम्ही चालना देतोय. आज महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर 1 ला आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 ला आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला आहे, सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.